काही होऊ शकत नाही. आम्हाला आमच्या एनसीबी कामला बोलवलं, आम्ही आमच्या दवाखान्यात काही माहिती नाही, जे नाही माहिती नाही सांगणार नाही, मला काहीच नाही वयस्कर लोक आहेत, कोण लवकर नमस्कार. पिंपरी पेंढा सोशल फाउंडेशन, ओम शांती ऑर्गॅनिक अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरी पेंढा यांच्या सहकार्याने आज पिंपरी पेंढामध्ये हेल्थ चेकअपचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आज मिळाला आहे. जवळपास आज जेवढे पेशंट चेकअप होणार आहेत त्याहीपेक्षा जास्त नोंदणी आजच झालेली आहे आणि मी सर्व पिंपरी पेंढारकरांना धन्यवाद देतो की फाउंडेशन जेही उपक्रम ऑर्गनाईज करत असतं त्यामध्ये आपण सर्वजण त्यामध्ये सहभाग घेत असतात आणि आमचा उत्साह वाढवत असतात. आणि आज आपण या सगळ्यांना या ठिकाणी जे काही चेकअप आहे त्या माध्यमातून त्यांच्या काही जे काही आजार आहेत त्या आजारांवर त्यांना मार्गदर्शन असेल, येणाऱ्या काळामध्ये भविष्यात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय आहार घेतला पाहिजे त्या संदर्भात सर्व मार्गदर्शन या ठिकाणी आपण देत आहोत. आणि आजची ही सगळी एवढी सगळी उत्साह पाहता उद्याही आपण कॅम्प घेणार आहोत, जेणेकरून कुणीही राहायला नको या उद्देशाने. आणि या उपरांत डॉक्टरांनी सांगितलं आहे की जे राहतील त्यांच्यासाठी पण पुढच्या 4-5 दिवसामध्ये पुन्हा आम्ही त्या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज करू आणि लोकांसाठी जी काही आपण सेवा देत आहोत त्या सेवेच्या माध्यमातून त्यांना जे काही आजार आहेत ते आपण त्यांना आजार सांगणार आहोत. धन्यवाद. इकडे येतो सरांना पण सुचत नाही पेशंटला काय सांगावं, पेशंटला कळत नाही साढ़े 3 वाजता 3 वाजता चला पुढे ती मिळाली ना त्यांनी प्लीज बाहेर थांबा जरा काय नाव बस जरा गाडी बस नाव कुठलं तुमचं हो सर एकदा तुम्ही तुमच्या सिस्टम निघाला आणि मला मंत्री करा नाही तर तुम्हाला मी राष्ट्रपती करतो. कॉलेस्टर थायरॉइडच्या गोळ्या चालू एक गोळी 5.5 गोळी. किती वर्ष झाली? 10-12 वर्ष. तुमच्या बरोबर कोण आलं? पुणे नाही आलं. आता घरून फोन केला तरी येईल का? घरी कोणी नाही, मी एकटीच आहे त्याच्यामुळे घरी कोण नाही. पण मग घरचे कुठे गेले? नाही बंद केले तर आता काय फरक पडतो? मोबाईल नंबर सांग. आता तुम्हाला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर सुमित्रा पडवळ कोण आहे? मी कंटाळा नाही आपोआपच ते काय काय विसरल्यासारखं किंवा काय डोकं दुखणं वगैरे असं विसरल्यासारखं होते कारण कमी पडते. प्राणायाम करताय काय? इथलं जे रक्तातली साखर आहे ती वाढली, तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. पातळ औषध देते मी लिहून ठेवते, तुम्हाला जेव्हा घ्यायचं ते गरजेचंच आहे ते. ठीक आहे. गोड खाणं कमी करायचं. पाण्याची लेवल पण कमी आहे शरीरात, पाणी जरा वाढवा. 2.5-3 लिटर तरी कमीत कमी पाणी प्यायला पाहिजे. ठीक आहे. आयरन पण कमी आहे, झिंक कमी आहे.
तुम्हाला ना आपले जे पालक असतील ना, पालकाची भाजी आठवड्यातून 2-3 वेळा खाते. 2-3 वेळा तुम्ही नाही आहे त्यामुळे मी ते औषध नाही देत. पण नारळ पाणी घेता येईल तुम्हाला आठवड्यातून 1-2 वेळा. हां 2-3 वेळा नारळ पाणी घ्या. ठीक आहे. काय काय सांगितलं? पालक आणि काळे खजूर आणि काळे हां आणि नारळ पाणी. वेगवेगळ्या रंगाच्या फळामध्ये कुठला संत्रा, मोसंबी असेल, केळी असेल, केळी घेतली तरी बेस्ट. हां स्वस्त मस्त आणि अवेलेबल कधीही असतं. त्यामुळे केळी एक जेवणामध्ये मी वाढते. 700 त्याचे ना 630 पण डिस्काउंट देतो. नाही ते नाही. आणि ज्यांना घ्यायचं नाही कसं असतं आपल्या बॉडीमध्ये काय कमी असतं. एकदा नमस्कार. ओम शांती ऑर्गॅनिक्स अँड हेल्थ अँड पिंपरी पेंडर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज पिंपरी पेंडर येथे आपण लोकांसाठी फुल बॉडी चेकअप ऑर्गनाईज केलेलं आहे आणि जॅपनीज मशीनच्या द्वारे आपण हे फुल बॉडी चेकअप करतोय, ज्यामध्ये जवळजवळ 141 तपासण्या पूर्ण बॉडीच्या होतात. त्याच्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलची लेवल असेल, ब्लडमधील भरपूर लेवल्स जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, या गोष्टी, आपले विटॅमिन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथे लवकरात लवकर डिटेक्ट होतात आणि डिटेक्ट झाल्यामुळे लोकांना लगेच त्याच्यावर उपचार करण्यासाठी मदत होते. सो हे सगळं आज सोशल फाउंडेशन जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण इथं करतोय. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आणि लोकांना त्याचा खूप चांगला फायदा इथे घेण्याचा आनंद मिळतोय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही आभार. ग्रामीण भागात तुम्ही योजना राबवता, तुमच्याकडून काही त्यांना सवलतीच्या दरात वगैरे काही औषध वगैरे काही? हां जे काही इथे त्यांना प्रॉब्लेम्स दिसतात आणि त्यांची जर इच्छा असेल तर आपण त्यांना औषधंही इथं जी आहेत ती उपलब्ध करून दिलेली आहेत आणि ती औषधं आज सवलतीच्या दरामध्ये 10% डिस्काउंटने आपण त्यांना देतोय. आणि सगळी औषधं जी आहेत ती पण ऑर्गॅनिक स्वरूपामधली आणि जे म्हणतो आपण की लोकांनी आज जो कल लोकांचा चाललेला आहे किंवा आज जो कल पाहिजे ॲक्च्युअलमध्ये ह्या आपण ज्या ॲलोपॅथीपासून आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे. सो आयुर्वेदाच्या माध्यमातून जी औषधं आहेत ती आपण आज प्रोव्हाइड करतोय. सो त्याचाही लाभ लोक घेत आहेत, बरेच जण त्याचाही लाभ घेतात. त्याच्या माध्यमातून त्यांची क्युअर जे होणार आहे ते पूर्ण सेलमधून क्युअर होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मूळ असतं ते आयुर्वेदातून निघण्यासाठी मदत होते. ॲलोपॅथीने बऱ्याचशाच गोष्टी दबल्या जातात, बट आयुर्वेदाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत मुळातून निघण्यासाठी मदत होते आणि त्याचा लाभ आज लोक घेतात. सो थँक्यू सो मच. नाव काय तुमचं मॅडम? छाया पाटील. आज पिंपरी पेंडर गावामध्ये हा उपक्रम कॅम्प सुरू आहे. हा कशाबद्दल आहे आणि कशा प्रकारच्या सेवा तुम्ही देत आहे, काय सांगाल? आज रोजी पिंपरी पेंढारमध्ये जो हेल्थ कॅम्प चालू आहे तो पिंपरी पेंढारचं सोशल यूथ फाउंडेशन आणि ओम शांती हेल्थ अँड केअर तथा प्रोवेदासारख्या काही जागतिक दर्जाच्या कंपन्या ज्यांची मानवी शरीरावर आणि विशिष्ट शेतीवर औषधं दिली जातात त्या स्वरूपाचा हा कॅम्प चालू आहे. साधारणतः 200 ते 250 लोकांच्या तपासण्या होण्याची शक्यता आहे. साधारणतः सकाळपासून 50 तपासण्या करण्यात आपल्याला यश आलं. सदर कॅम्प हा कदाचित वर्षोनुवर्षे ज्या पद्धतीने पिंपरी पेंढारचं सोशल फाउंडेशन आपल्याला अप्रोच झालं की लोकांना त्याची मदत व्हावी, सेवा मिळावी. आपल्याकडं ज्या मशिनरीज आहेत तर जर्मनी जपानच्या मशिनरीज आहेत. शरीरातले सगळे ऑर्गन त्याच्यामध्ये तपासले जातात. शरीरातल्या प्रत्येक पेशीचा रिपोर्ट देण्याचा आपण प्रयत्न करतो. आलेल्या लोकांनी रिपोर्ट केलेल्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधींसाठी सवलतीच्या दरामध्ये औषधं देण्याचाही आपण प्रयत्न करतो. हे 2 दिवसात उरकल असं वाटतं, कारण आता एका पेशंटला बराच वेळ लागतो आणि मशीनवरती पण एकदम सगळं चेकिंग. 2 दिवसात जेवढ्या होतील तेवढ्या होतील. तत्पूर्वी पिंपरी पेंढार सोशल यूथ फाउंडेशनला आपण ओम शांती हेल्थ ऑर्गनायझेशनने शब्द दिलेला आहे की दरमहा आपण कॅम्प लावत जाऊ आणि एकमेकांना सहकार्य करू.
आणि जो काही व्याधीग्रस्त माणूस आहे किंवा जी काही शेती आहे ती शेती आणि माणूस वात आणि विषरहित करणं याच्यासाठी लागणारे जे एफर्ट्स आहेत, जे प्रयत्न आहेत ते पिंपरी पेंढारचं सोशल फाउंडेशन घेणार आहे आणि त्याच्याबरोबर तेवढ्याच पद्धतीनं ओम शांती हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांना सपोर्ट करणार आहे. नाव काय सर तुमचं? माझं नाव जितेंद्र पुंडे. सगळा स्टाफ कुठून आले तुम्ही? या पाटील मॅडम आहेत, त्या पुण्यावरून येतात. हे शेरकर साहेब आहेत. हा जो स्टाफ आहे हा आपला पिंपरी पेंढार प्राथमिक आरोग्य केंद्रातला स्टाफ आहे. ते कोरोना वेळात खूप काम केले आहे. कोरोनापासून त्यांनी काम केलेलं आहे आणि व्हॉलेंटरी ते आता 2 दिवस आपल्याला मदत करणार आहेत आणि वर्षभरासाठी ज्या वेळेस पिंपरी पेंढार किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये तपासण्या घ्यायच्या असतील त्यावेळेस हा स्टाफ काम करेल. हे शेरकर साहेब आहेत, शिल्पा गांगुर्डे मॅडम आहेत, ह्या छाया आमले मॅडम आहेत आणि बऱ्यापैकी ही टीम पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून येते.